आणि इंद्रजित सरांची बाजू सत्याची आहे। जशी प्रभू श्रीरामांची होती, त्यांना सुद्धा कष्ट करावेच लागले, पण प्रभू श्रीरामांबरोबर त्यांची वानर सेना होती। जशी इंद्रजित सरांबरोबर हे आपले सगळे कामगार आहेत। ते एकटे नाही आहेत, या लढाईत सगळेच त्यांच्या बरोबर। आणि मी पुन्हा एकदा सांगते, आपली बाजू सत्याची। मग एवढं असताना सुद्धा ही लढाई अर्धवट सोडून द्यायची का? सोडून द्यायची का? आणि आता लढायचं आणि शत्रूला हरवायचं। हो राणे, त्या विक्रांतला आता नाही सोडायचं, त्याची जागा त्याला दाखवायची म्हणजे दाखवायचीच। इंद्रा साहेब जरी आमच्याबरोबर कामगार म्हणून काम करत असले ना, तरी बी ते अजून आमच्यासाठी लीडरच आहेत। आमच्यासाठी इंद्रा सरच आमचे मालक असणार आहे। हो हो, आम्ही त्यांचा मान त्यांना परत मिळवून देणार म्हणजे देणार। आम्ही त्यांचा मान परत मिळवून देणार म्हणजे देणारच। अरे काय बोलताय तुम्ही? तोंडाला येईल ते कळतंय का तुम्हाला? हे गजा, तोंड बंद कर तुझं। आणि हे बघ, लक्षात ठेव, इथनं पुढं आमचं लीडर इंद्रा साहेबच असणार आहे। होय होय, इंद्रा साहेबच असणार। इंद्रा सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इंद्रा सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इंद्रा सर तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। बघितलं मालती मॅडम, उभी राहिली ना वानर सेना। आता कोणाची बिशाद आहे प्रभू श्रीरामांना हरवायची। आपण आपले प्रयत्न करत राहिले पाहिजे। योग्य वेळ आली ना की बाजी नक्की पलटी। आणि इंद्रजित सरांचं जे हक्काचं आहे ना, ते त्यांना नक्की मिळेल। आणि हा वनवास भोगायला मी तयार आहे। मी पण। तुम्ही काय हवं ते करा, पण मी माझ्या उघड्या डोळ्यांनी माझ्या लेकाचा वनवास नाही बघू शकत। नको काळजी करूस, समजा। राणे, काय डोकं इथं फिरले का काय तुझं? तुला नाही बोलता येत नाही का? तेव्हा मालक कामगार बनून जाणार कसं दिसल ते? हा, अगं असं काय करते तू? आई काय आई? अगं तू अडवायला पाहिजेस त्यांना। तुम्ही काय बघत बसणार आहे नुसतं? काय बोलणार का नाही पुरीला? राणे, ए बा, अगं तुझी आई सांगते ती चूक नाही बघ। अगं जावं बापू, असं ही कामगारचे कपडे घालून फॅक्टरीत जाणार होय? ते विक्रांत लय डेंजर आहे, काय पण करत तो जावायला त्रास देणारच। अहो हिला कळायला नको भाई। अगं आई, मला कळतंय सगळं, पण आता दुसरा कुठलाच पर्याय नाहीये। सगळ्यांचा हातावरचं पोट आहे का नाही? मग कशाला अडवलं कामगारांना? जाऊन द्यायचं होतं, चांगली अद्दल घडवली असती। कामगार गेलं नसतं ना म्हणजे कळलं असतं त्यांना, एका झटक्यात माज उतरला असता सगळा। बया बया बया, अगं त्यांची जीभ झडली कशी नाही? आबासाहेबांसारख्या भल्या माणसावर असा आरोप करताना आणि काय बाय बोलताना त्यांना ते काय नाही, कुणी कामावरच नाही जायला पाहिजे बसा म्हणावं मग। आणि दुसरं कामगार एवढ्या लवकर मिळतात होय लगेच? अगं त्यांना कामगार मिळणार आहेत का नाही हा प्रश्नच नाही आई। आपल्या कामगारांच्या ताटात रोज जेवण नको का? काय नाही होत, चोराची चाकरी पाहिजेच कशाला? तुला काळजी वाटते, मी समजू शकते, पण अगं तू विश्वास ठेव बरं,
मी आणि इंद्रजित सर या सगळ्यातनं सगळ्यांना बाहेर काढू. अगं तुझ्यावर विश्वास आहे की बाया माझा, पण तू ही जी काही करतेस ना ती तुझ्या सासूला अजिबात आवडत नाही. आता पण ह्यातनं काही भलतं सलतं झालं ना मग परत तुलाच दोष देणार, तुलाच बडबड करणार आणि तूच जावई बापाला फूस लावली असं मी म्हणणार त्या.